व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आनंदात साजरी करा, उत्साहात साजरी करा. सावध रहा, सतर्क रहा. फटाके वाजवताना आपल्या चिमुरड्यांकडे, लहानग्यांकडे आवर्जून लक्ष द्या. तेव्हा दिवाळी गोड करा, मजा करा. आज खूप महत्वाच्या विषयावर तुमच्याशी थोडंसं बोलायचं म्हणून आज एक स्पेशल व्हिडिओ आपण करत आहोत. मित्रांनो, येत्या 23 तारखेला आपण छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे जे रुग्ण आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी गोड जेवण देत आहोत. साजूक तुपातल्या शिऱ्यासह पूर्ण जेवण त्यांना असणारे मसाला भात सहित. तेव्हा भाऊबीजेच्या दिवशी सकाळी 11 वाजता ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे यावं आणि याची देही याची डोळा हे कर्म कसं सुरू आहे ते बघावं. सोबतच बळीराजाच्या सहकार्यासाठीचा 31 जणांचा 3रा लॉट आज आपला रवाना होतोय. आपण फुलंब्री पासून पुढे एक 15 किलोमीटरवर एक गाव आहे, ज्या गावातले 3 शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यांची लेकरं अनाथ झाली. त्यांच्यासाठी आपण आज पोहोचत आहोत त्यांच्यापर्यंत. मित्रांनो, आपल्याला अजून खूप लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावंसं वाटतंय ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर प्लीज द्या, निश्चित द्या. तुमचा 1-1 रुपया त्या बळीराजाच्या चेहऱ्यावर, त्या रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणार आहे, एवढं लक्षात ठेवा. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे दिलेले तुमच्या समोर आहेत. तेव्हा तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन करावं वाटतं, जो सन्मान निधी, सहकार्य निधी, आनंद निधी पाठवा वाटतो तो अवश्य पाठवा. मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून तुमचं नाव, गाव, शहर, नंबर त्यामध्ये मेन्शन करा. आम्हाला व्हॉट्सअप करा. तुमच्या नावाची डिजिटल पावती बनवून तुमच्यापर्यंत पोहोचते होईल आणि भविष्यात तुमच्याशी त्या विषयावर, त्या नंबरवरच संपर्क साधता येईल. चला आता मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू होऊया. काही जण इतके निर्लज्ज असतात की त्यांना कोणी कितीही कोणत्याही भाषेत समजवलं तरीही ते ऐकायला तयार नसतात. म्हणजे काय की एखाद्याला जर आपण सांगितलं की अरे ही गोष्ट करू नको बरं का, तो मुद्दाम तेच करणार, मुद्दाम करणार. का तर फक्त स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी, स्वतःचा अहंकार संतुष्ट करण्यासाठी. यातलंच एक सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे राहुल गांधी. त्यांच्या खालोखाल नंबर लागतो उद्धव ठाकरेंचा. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे वारंवार कोर्टाचे दरवाजे वाजवत असतात, टकटक करत असतात. मात्र प्रत्येक वेळी यांना कोर्टाकडून थपडा बसलेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीत बसलेल्या आहेत. उद्धव ठाकरेंचं रडगाणं तर अजून चालूच आहे. माझा बाप चोरला, माझा बाण चोरला, मिंदे, खोके, गद्दार, हे चालूच आहे. हे इथून पुढेही अविरत चालूच राहणार आहे. कान किटलेत अनेक जणांचे हे ऐकून ऐकून ऐकून. माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काही नाही, माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं. अहो, तुमच्या हातात देण्यासारखं काही नाही तर मग घ्या ना. हातात कमंडलू घ्या, भगवं वस्त्र घ्या, निघा हिमालयात. काहीच नाहीये तुमच्याकडे तर. ज्या माणसाला ध्येय नाही, ज्या माणसाकडे इतरांना देण्यासाठी काही नाही, त्या माणसानं रडत बसण्यापेक्षा निघून जाऊ ना, कुठेतरी संन्यास घ्यावा, निघून जा. आम्हाला कसं सांगता बरं, तुमचा बाप चोरीला गेला, तुमचा बाण चोरीला गेला, आमचा काय दोष आहे यामध्ये? सारखं सारखं काय ऐकायचं आम्ही? हे काही झालं की हे रडगाणं गायचं, कोर्टाकडे जायचं आणि कोर्टाकडून थप्पड खाऊन घ्यायचं. राहुल गांधींचं काय वेगळं? तेच करतात राहुल गांधी. आता याच सगळ्या गोष्टींवर चित्रा वाघ यांनी कसं सडकावलं आहे बघून घ्या एकदा. चित्रा वाघ यांचा एक छोटासा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या विषयावर काय बोलतायत एकदा बघूया.
नमस्कार. काय हो उबाठा, तुमच्या सर्वोच्च नेत्याने माफी मागितली. आता तुम्ही आणि तुमचा भोंगा नाक घासून माफी मागणार आहात का? कालच्या 2 घटना म्हणजे इंडिया आघाडीला संविधानिक पद्धतीने मिळालेल्या चपराक आहे चपराक. राहुल गांधी आणि त्यांच्या इकोसिस्टीमचा फेक नरेटिव्ह सिस्टीम अक्षरशः धुळीला मिळाली. पहिली घटना, लोकनीतीच्या नावाखाली आकडेवारीहून गोंधळ घालणाऱ्या संजय कुमार यांना अखेर नाक घासत माफी मागावी लागली. दुसरी घटना, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाबाबत सायंकाळी 5 नंतर वाढलेल्या मतांची शंका उपस्थित करणारी याचिकेला मुंबई उच्च न्यायालयाने अक्षरशः केराची टोपली दाखवली. कोणताही ठोस पुरावा न जोडता फक्त वृत्तपत्रातील बातम्यांच्या आधारावर याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल न्यायालयाने राहुल गांधींना चांगलंच फटकारले. काय आहे ना की हे दोन्ही निर्णय महाराष्ट्रातील मतदानाच्या आकडेवारीशी संबंधित आहे आणि म्हणूनच CSDSच्या आकडेवारीला अंतिम सत्य मानणाऱ्या, वोट चोरी झाली म्हणून खोटी बोंब ठोकणाऱ्या आणि संध्याकाळच्या मतदानावर कांगावा करणाऱ्या राहुल गांधींच्या खास सिपेसालार म्हणजे उबाठा आणि त्यांचा भोंगा महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागवण्याची हिम्मत दाखवतील का? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहुल गांधी यांनी आधी EVM वर शंका उपस्थित केली. कोर्टामध्ये गेले, तिथं जोरदार थप्पड लागलीये. कोर्टाने तर स्पष्टच सांगितलं ना, जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा EVM सुरळीत असतं आणि जिथे तुम्ही तुमचा पराभव होतो तिथे तुम्ही EVM वर खापर फोडता, हे चालणार नाही. दुसरं, मग राहुल गांधींनी काय काढलं? बघा बघा बघा, मत चोरी होऊ लागली, वोट चोर, मोदी चोर, वोट चोर, गद्दी छोड, काय काय नारे देण्यात आले होते. त्याचं पण पुढे काय झालं? काहीच नाही. असे अनेक घरं आहेत ज्या घरांचं नोंदणी व्यवस्थित झालेली नसल्याने फक्त नंबर्स आणि आकडे, हेच आकडे दाखवू राहुल गांधी भ्रम पैदा करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच वाटेवर उद्धव ठाकरे सुद्धा चालले, त्याच वाटेवर राज ठाकरे सुद्धा चाललेले आहेत. विचार करा मित्रांनो, जर वोट चोरी झाली किंवा वोटच जर चोरायचे होते तर लोकसभेच्या वेळेस का नाही चोरले गेले? कसे काय आले यांचे 13 खासदार निवडून महाराष्ट्रामध्ये? वाटाचे कसं काय आले? न कर्नाटकमध्ये यांचं सरकार कसं काय स्थापन झालं? जर वोट चोरी येतं, वोट चोरी करायची तर मग संपूर्ण देशभरामध्ये होईल ना. तामिळनाडू मधला रिझल्ट बघा तुम्ही, तिथे पण करता आली असती ना यांना वोट चोरी, मग का नाही केली यांनी? वोट चोरी हा प्रकारच नव्हता. ऍक्च्युली यांनी लोकसभेच्या वेळेस जो खोटा नॅरेटिव्ह पसरवला होता तो लोकांच्या लक्षात आला विधानसभेच्या वेळी. संविधान बदलणार आहे, देशात हुकुमशाही येणार आहे, ह्या अशा थापा मारल्या. 8,000 रुपये खटाखट, हे असले सगळे कांड केले यांनी, लोकांना भ्रमित केलं आणि मतं घेतली. ऍक्च्युली वोट चोरी ती आहे. हे जे म्हणतात ना बुम्मा मारताना वोट चोरी, ऍक्च्युली वोट चोरी ती आहे. आता राज ठाकरे असं म्हणतात की, आत्ताच त्यांचा मेळावा झाला ना, त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे म्हणतात की मतदान तर आम्हाला झालं पण आमचे मतं चोरले गेले, आमचे मतं चोरले जातात म्हणून आमचे कोणी निवडून येत नाहीत म्हणून. मग आता एक प्रश्न इथं पडतो मित्रांनो, वरळी मतदारसंघातून कोण उभं होता? आदित्य ठाकरे, करेक्ट. त्यांच्या विरोधात कोण होतं? संदीप देशपांडे, मनसे. दादर माहीम मधून कोण उभं होतं? हे अमित ठाकरे. जिंकलं कोण? आदित्य ठाकरे. पराभूत कोण झालं? अमित ठाकरे. मग राज ठाकरे असं म्हणणार आहेत का आदित्य ठाकरे वोट चोरी करून जिंकलेत म्हणून? कारण भाजपचा उमेदवार पण होता तिथे, म्हणजे महायुतीचा उमेदवार होता ना वरळीला, तिथे काय नाही करता आली वोट चोरी? मुंबई उपनगरांमध्ये उबाठाचे 10 आमदार निवडून आलेले आहेत. मग हे वोट चोरी करून निवडून आलेले आहेत का? याचं स्पष्टीकरण कोण देणार आहे? राज ठाकरे यांना पहिल्या निवडणुकीमध्ये 13 आमदार आले, दुसऱ्या निवडणुकीमध्ये 4 आले, तिसऱ्यामध्ये 1 आला आणि नंतर भोपळे निघाले सगळे. हा यांचा ट्रॅक रेकॉर्ड.
उतरत्या क्रमानं आहे सगळा, चढत्या क्रमानं नाही. उबाठाची काय स्थिती आहे, उतरत्या क्रमानंच आहे ना सगळं. कुठं ते 57 आमदार होते, कुठं आता 20 वर येऊन ठेपले ते, आणि तरी सुद्धा म्हणतात की महाराष्ट्र माझ्या सोबत आहे. असं नाही होऊ शकत सर, नाही होऊ शकत असं. लोक इतके दुधखुळे राहिलेले नाहीयेत. गमतीचा भाग म्हणून बघा मित्रांनो, यांचे जुने काही व्हिडिओज आहेत, त्या व्हिडिओज मधून हे एकमेकांवर आगपाखड करतायत. हे असं दिसतं. आठवा तुम्ही 2008 पासून इतकी घाणाघाती टीका ह्या दोघांनी एकमेकांवर केलेली आहे की त्याच्या क्लिप्स जर आज आपण बघितल्या तर विश्वासच ठेवू शकत नाही आपण की हे दोघं एकत्र आलेत म्हणून. आणि आता तर बोंग्याने जाहीरच करून टाकलं ना की हो कन्फर्म ठाण्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार. आणि शिंदेचं टेन्शन वाढलं. शिंदेचं टेन्शन ठाण्यामध्ये वाढत नसते. ठाण्यामध्ये शिंदेचं वजन मजबूत आहे, खरंच मजबूत आहे. आनंद मठ आहे तिथे. आजही ठाणेकर शिंदेवर प्रेम करतात. हे कशातून दिसून येतात? नरेश मस्के खासदार आहेत आज. राजन विचारेंना कोणी पाडलं? मस्केंनीच पाडलेलं. आणि तेच होणारे ठाणेमध्ये. ठाणे महानगरपालिका ही शिंदेच घेऊन जाणार. दोन भाऊ एकत्र येणार आणि मग काहीतरी प्रचंड मोठा इतिहास घडणार वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या परिकथेतील कल्पना, ही वस्तुस्थिती अजिबात नाही. ग्राउंड लेवल रियालिटी ही नाहीये. हे अजूनही या लोकांच्या ध्यानात येत नाहीये. प्रॉब्लेम कुठे होतो माहितीये का मित्रांनो? जेव्हा तुम्ही सतत नकारात्मक बोलायला लागता ना, तर तुमच्या आजूबाजूची जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, ती सुद्धा नकारात्मक होत जाते. तुम्ही सकारात्मक राहा ना, तुम्ही सकारात्मक बोला, विकासावर बोला, लोकांना अपील करा. लोक सकारात्मक गोष्टी ऐकायला आतुर असतात. सतत रडगाणं कोण ऐकत बसणारे हो? नाही चालत ना. समजा एखादा मुलगा आहे, आपलाच एखादा मित्र आहे समजा, आणि तो आला, भेटला आणि त्याचं दुःख सांगायला लागला. पहिल्या वेळी आपण ऐकून घेतो, अरे यार अडचणीत आहे बिचारा. दुसऱ्या वेळी पण तो तेच दुःख सांगायला लागतो, तेव्हा आपण म्हणतो जाऊ दे रे, किती विचार करतो, सोड ना आता. तिसऱ्या वेळेस जर तो तेच बोलायला लागला तर आपण उठून निघून जातो. चौथ्या वेळेस तो दिसला जरी तरी आपण म्हणतो अरे यार आला हा परत रडायला, चला कल्टी मारा इथून. हे झालंय ठाकरेंसोबत. सतत नकारात्मक बोलायचं, निगेटिव्ह बोलायचं आणि टीकात्मक बोलायचं. या दोन ठाकरे बंधूंमध्ये एक छोटासा फरक आहे. उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले की फक्त टोमणे मारतात, आणि राज ठाकरे भाषणाला उभे राहिले की फक्त टीकाच करतात. सकारात्मक काय आहे यामध्ये? ते लोक किती नालायक आहेत, तुमचे जे विरोधक आहेत ते किती नालायक आहेत हे लोकांना माहिती आहे. वारंवार ते सांगत बसण्याची गरज नाहीये. आपण किती चांगले आहोत हे लोकांना पटवणं गरजेचं आहे. मात्र या गोष्टीमध्ये हे सगळेजण नापास झालेत, फेल झालेले आहेत. त्यामुळे कोर्टामध्ये जाऊन सुद्धा यांना थपडा खाव्या लागतात. यांना एवढं सुद्धा कळत नाही की कोणता मुद्दा घेऊन कोणत्या व्यक्तीला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन भेटायचंय. स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आयोजित करणं किंवा त्यांवर नियंत्रण असणं हे निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं काम नाही. आणि हे कोणाला जाऊन भेटले? चोक्कलिंगमना. म्हणजे तुमचा दात दुखायला लागलाय आणि तुम्ही गेले पोटाच्या डॉक्टरकडे, अशातली ती गत झाली. अहो डोळे दुखतायत म्हणून कोणी ऑर्थोपेडिक्सकडे जातं का? नाही ना, डोळ्यांच्याच दवाखान्यात जावं लागेल ना तुम्हाला. पण यांची चालच उलटी आहे सगळी. मग चोक्कलिंगम यांनी सांगितलं की माझ्या अखत्यारीतच येत नाही की लगेच बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये बोलायला सुरुवात केली. बघा बघा बघा, निवडणूक आयोग मॅनेज झालेला आहे. आणि आता तर राज ठाकरे यांनी देखील राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची री ओढायला सुरुवात केलेली आहे. काय तर ही मुंबई भारतीय जनता पक्षाला अंबानी आणि अदानी यांच्या घशात घालायची आहे. कमाल आहे. एकीकडे ते अदानी शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानला 25 करोड रुपयाचं डोनेशन देतात. उद्धव ठाकरेंचा पोरगा अंबानीच्या लग्नामध्ये तिसऱ्या रांगेमध्ये जाऊन नाचतो. दुसरा पोरगा हळद खेळून येतो तिथे.
अंबानीच्या प्रत्येक पार्टीमध्ये सहकुटुंब सहपरिवार ठाकरे परिवार फोक्का जोडायला जातात, वरतून त्यांनाच नावं ठेवतात. हे लोकांना कळत नाही असं या लोकांना वाटत असेल तर हा गैरसमज आहे यांचा, आणि ह्या पहिले दूर गेला पाहिजे. सतत अदानी आणि अंबानीचं नाव घेऊन तुम्ही आरडाओरडा नाही करू शकत आहोत. तुम्ही का नाही निर्माण केले मराठी व्यावसायिक, सक्षम मराठी व्यावसायिक का निर्माण नाही केले, की जे धारावीचा पुनर्विकास प्रकल्प तडीस नेऊ शकतील, जे विमानतळ बांधून देऊ शकतील, का नाही करू शकले तुम्ही? राज ठाकरे यांची स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ना. आता ते त्या कंपनीत आहेत की नाही मला माहित नाही, मात्र होती ना. तेव्हा नाही करता आलं तुम्हाला SRAचं काम घ्यायचं असतं तुम्ही तुमच्या हातामध्ये, तुम्ही व्हायचं असतं मोठं. आम्हाला आनंदच झाला असता की एक मराठी माणूस आज इतक्या मोठ्या पातळीवर काम करतोय म्हणून. पण नाही, कष्ट करायचेच नाहीयेत आम्हाला. आम्हाला फक्त हे जे फेरीवाले बसतात रस्त्यांवर त्यांच्याकडून 10-10, 20-20 रुपये गोळा करायचे रोजचे. अरे जो माणूस दिवसभर कावाड कष्ट करतो त्याच्याकडून तुम्ही हे असे पैसे घेणार, तो कशामुळे मतदान करेल तुम्हाला? तुम्ही जर एखाद्याचं ओरबाडत असाल, हिसकावून घेत असाल, साहजिकच त्या माणसाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल द्वेष निर्माण होणार, राग येणार, आणि मग तो मतपेटीतून असा व्यक्त होणार. उद्धव ठाकरेंचं भाषण हे एंटरटेनमेंटसाठी असतं, फक्त एंटरटेनमेंट आहे. राज ठाकरे यांचं भाषण हे वेगवेगळ्या नकला बघण्यासाठी लोक येतात. त्याचं मतात परिवर्तन होत नाही, त्या गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती राजसाहेबांनी सुद्धा कबूल केलेली आहे. फक्त त्यांनी हे कबूल करत असताना खापर हे मतदार यादीवर, निवडणूक आयोगावर आणि EVM वर फोडले. पण आपले कार्यकर्ते, आपले पदाधिकारी ग्राउंड लेवलला काय काम करतायत याकडे यांचं लक्षच नाहीये. आता मी ज्या शहरात राहतो त्या शहराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्षाचा उपाध्यक्ष कोण आहे जिल्ह्याचा माहित नाही, शहराध्यक्ष कोण आहे माहित नाही. जिल्हाध्यक्ष मला माहिती आहे कारण मला ज्युनियर होता कॉलेजला तो. पण बाकीची कुठे तुमची बॉडी? काहीच कामं दिसत नाहीयेत. मराठवाड्यामध्ये एवढी अतिभीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे, यांचे कुठलेच कार्यकर्ते पदाधिकारी दिसत नाही. तो मदत कार्य करताना फक्त मत पाहिजे. यांचं सगळं लक्ष फक्त निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आहे. स्वतःची कार्यपद्धत काय यांची? फक्त नावं ठेवणे, टीका करणे, नकारात्मकता पसरवणे. मात्र आता लोक या नकारात्मकतेला कंटाळलेले आहे, हे यांनी आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे, तरच काहीतरी भवितव्य आहे. अन्यथा यांच्या या सगळ्या गोष्टींना काहीही अर्थ नाही. जे हाल विधानसभेमध्ये झालेले आहे तसेच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा आत्ताच वेळ आहे. अजूनही खूप काही करण्यासारखं आहे. ठाकरे बंधूंना करूही शकतात. बघा, राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, गेम कधी फिरू शकतात. लोकसभेला वाटलं पण नव्हतं की नरेंद्र मोदी यांची इतकी पिछेहाट होईल म्हणून. जे 400 पार म्हणत होते ते 240 वर अडकले, आणि विधानसभेला तर धाकधुकच होती. काय होतं परत भकास आघाडी बोकांडी बसते की काय? पण झालं उलटच. यांचा तर विरोधी पक्ष नेता पण नाही अजून. त्यामुळे बघा, काळ बदलत असतो, वेळ बदलत असते, आणि त्यामुळे निर्णय सुद्धा बदलत असतात, अनेकांचे निकालही बदलत असतात. जो काही अवधी पत्ता मिळालेला आहे या लोकांना, यांनी तो सत्कारणी लावावा. कारण भारतीय जनता पक्षाची रणनीती सुरू झालेली आहे ऑलरेडी. त्यांचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. त्यांचं सगळं सुरू झालेलं आहे. बॉस, कोण कुठे राहतं, कसं राहतं, कोण कसं मतदान करणार आहे, कोणकोणत्या प्रभागावर कोणी लक्ष द्यायचं आहे, कोणाकोणाला संपर्क करायचा आहे, हे सगळं यांचं सुरू झालेलं आहे. यांची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. हे रडत नाहीयेत, हे लोकांच्या भेटीगाठी घेत आहे, लोकांना समजवत आहे की बघा, गेल्या 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये आपण ही कामं केली आहे. आता जर आपण परत निवडून आलो तर पुढे भविष्यामध्ये आपण अजून चांगली कामं करणार आहोत. हे पटवतायत लोकांना. ते आजचा जो मतदार आहे तो सुज्ञ आहे.
त्याला स्वतःची बुद्धी आहे. त्यामुळे रडारड करून, टीकासोप करून, टोमणे मारून निवडणुका जिंकणं हा तो काळ आता राहिलेला नाही. तुम्हाला प्रत्यक्ष तुमचं कामच दाखवावं लागतं. तुमचं नाणं खणखणीत आहे हे जोपर्यंत तुम्ही वाजवून दाखवत नाही ना, तोपर्यंत तुमच्या कर्तृत्वाला कोणीही किंमत देत नाही. मुळात कर्तृत्व हे सिद्धच करून दाखवावं लागतं. तेव्हा वेळ दिलेली नाही, अजूनही चान्स आहेत. बघूया, आगे आगे देखते होता है क्या. मात्र तुर्तास तरी अजूनही ठाकरे बंधूंकडून काही ठोस रणनीती आखली जात आहे असं तर चित्र कुठेच दिसत नाहीये. त्यामुळे परत एकदा हात म्हणजे ताटातला घास निघून जातो की काय अशी परिस्थिती होऊ शकते. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया मित्रांनो. जाता जाता परत एकदा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. येत्या 23 तारखेला भाऊबीजेच्या दिवशी आपण छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमधले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी साजूक तुपातल्या गोड शिऱ्यासह निःशुल्क अन्नसेवा देत आहोत. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम चालू होणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपया उपस्थित राहून सहकार्य करावं. सोबतच बळीराजा आणि त्यांच्या परिवारासाठीचा तिसरा लॉट 31 जणांचा आज रवाना होतोय. त्याचे फोटोज पण आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत. तेव्हा मित्रांनो, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा, कारण अजून अनेक लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं दुःख जाणून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे. तेव्हा मन मोठं करून यावेळी त्यांच्या गरजेसाठी, त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणण्यासाठी दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी, सन्मान निधी, समाधान निधी, आनंद निधी पाठवता येतोय, अवश्य पाठवा. स्क्रीनशॉट काढा तुमच्या ट्रान्झॅक्शनचा, तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर त्यामध्ये टाका, आम्हाला व्हॉट्सअप करा. आम्ही त्याची रीतसर डिजिटल पावती बनवून तुम्हाला पोचती करू आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन ठेवू, म्हणजे भविष्यात तुमच्याशी थेट संपर्क साधता येईल. मित्रांनो, आज त्यांना गरज आहे, तेव्हा प्लीज थोडं मन मोठं करून पुढे या. स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार बळकट करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा, हीच आमची कळकळीची विनंती आणि आवाहन. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.